पुणे शहरासह उपनगरांमध्ये दुपारनंतर पडलेल्या मुसळधार आणि वादळी पावसामुळे पुण्याला झोडपले। सलग 2-2.5 तास पडलेल्या पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात रस्त्यावर गुडघाभर पाणी साठले, तर अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्येही पाणी शिरले। वडगाव शहरी भागात रात्री 8:30 पर्यंत 111 मिलीमीटर आणि कात्रजमध्ये 113 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। रात्री उशिरापर्यंत पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या। शहरात मंगळवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता। दुपारी 2 पर्यंत उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले होते। शहरात दिवसभरात कमाल 36.6 आणि किमान 24.1 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली। दुपारी 4 नंतर वातावरण बदलले आणि ढग दाटून आले। वादळी वाऱ्यासह सुरुवातीला हलक्या सरींनी सुरू झालेल्या पावसाचा जोर वाढत गेला। ढगांच्या गडगडाटासह शहराच्या सर्व भागांत मुसळधार पाऊस पडला। कामासाठी बाहेर पडलेल्या, ऑफिसमधून घराकडे निघालेल्या नागरिकांची धांदल उडाली। रहदारीच्या रस्त्यांवर मोठ्या चौकांमध्ये पाण्याचे लोट वाहत होते। अनेक ठिकाणी गुडघाभर उंचीच्या पाण्यातून वाट काढत वाहन चालकांना गाडी चालवावी लागली। पाण्यातून जाताना काहींच्या गाड्या बंदही पडल्या। रात्री 8 वाजले तरी पावसाचा जोर कमी झाला नव्हता। मध्यवर्ती पुण्यापेक्षाही उपनगरांमध्ये प्रामुख्याने कोरेगाव पार्क, बंड गार्डन, संगमवाडी, येरवडा, वडगाव शहरी, धानोरी, हडपसर, कात्रज आदी भागांमध्ये अधिक पाऊस पडला। लोणावळ्यासह पुणे जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली। पुढील 2 दिवस शहरात तापमान स्थिर राहणार असून संध्याकाळनंतर ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे। खेड तालुक्यातील तिनेवाडी भागात शेतात भुईमूग काढायला गेलेल्या महिलेचा अंगावर वीज पडून मंगळवारी मृत्यू झाला। मंगल रंगनाथ आरुडे वय वर्ष 40 असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव। गावातील शेंडे वस्ती परिसरात दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला। मंगल आरुडे कुटुंबातील सदस्यांसह शेतात भुईमूग काढायला गेले असता त्यांच्या अंगावर वीज कोसळली। त्यांचा जागीच मृत्यू झाला। पोलीस संदीप लोकरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे।